नमस्कार मित्रांनो. तर जो आजचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का सोने आणि चांदीमध्ये जी काही तेजी आलेली आहे ती तेजी अजून कुठपर्यंत जाणार आहे, तेजी टिकणार आहे का मोठा क्रॅश येऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलची आपण मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. मेंबरशिप आपली चालू आहे 119 रुपयापासून. तुम्ही 119 रुपयाची जर समजा मेंबरशिप जर घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त मेंबरशिप व्हिडिओ भेटतील. 299 रुपयाची जर मेंबरशिप जर घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी आपले मेंबरचे व्हिडिओ आणि आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप या दोन्हींचे ऍक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. तर आता या ठिकाणी आपण आता बघूया का नेमकी सोन्यामध्ये काय परिस्थिती आहे. सोन्याचा जर मी थोडासा आपला या डे टाइम फ्रेमचा मी चार्ट आपल्या समोर लावतो आणि मग आपल्याला कळेल का सोन्यामध्ये ऍक्च्युली काय झालेलं आहे. सोन्यामध्ये आपण एकंदरीतच जर बघितलं तर जी मोठी तेजी आपल्याला या ठिकाणी झाली आहे ती तेजी कुठपासून झालेली आहे. आता हे रेट आपले डॉलर मधले आहेत बघा. आता ह्या ठिकाणापासून आपल्याला 2 वेळेस रिजेक्शन आपल्याला सोन्याच्या भावामध्ये बघायला भेटलं होतं. $3452 आसपास पासून बघा आपलं इथे $3452 आलं, त्यानंतर परत खाली आलं सोनं, परत वरती गेलं, परत खाली आलं आणि त्यानंतर जसाही हा जो ही काही रेंज आहे, हा जो रेजिस्टंट होता, हा जसाही तोडला त्यानंतर एक नॉन स्टॉप तेजी सोन्यामध्ये आली. आणि ती तेजी जर आपण कॅल्क्युलेट केली तर ती तेजी होती किती त्याचा आपण जर अंदाज लावला तर बघा इथून जी तेजी आली तर इथपर्यंत तेजी आली, जवळजवळ 26% तेजी आपल्याला बघायला भेटली. ती फक्त बघायला भेटली 45 दिवसामध्ये. दीड महिन्यामध्ये जवळजवळ 27% तेजी आपल्याला सोन्यामध्ये बघायला भेटली. तेव्हा ही तेजी इतकी भयानक तेजी, आता ही तेजी टिकणार का हा मोठा प्रश्न आहे. तर आपल्याला आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे का सोनं पहिल्यांदा कुठपर्यंत खाली येऊ शकतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या बघा, इथून जी काही तेजी झाली आहे आणि आता थोडासा फॉल आलाय आणि कन्सोलिडेशन चालू आहे. आता कन्सोलिडेशनचा जर समजा ब्रेक डाऊन झाला तर खाली येऊ शकतं. जर परत त्या कन्सोलिडेशनचा जर समजा एक ब्रेकआउट झाला तर त्या ठिकाणी वरती पण जाऊ शकतं. पण आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे का फिबोनाची रिट्रेसमेंट टूलनुसार बघा आता इथून आपल्याला जो हा एक सोन्याचा आपल्याला हे चालू झालेलं इथून बघा. एक मिनिट, आता याला हे काढून टाकू आपण आणि आपण या ठिकाणी फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आपण घेतलाय. आता हा टूल्स आपण इथे घेतलाय बघा. ह्या ठिकाणापासून आपल्याला जी तेजी चालू झाली जवळजवळ ह्या लेवल पासून आणि इथून जर आपण याची जर रिट्रेसमेंट लेवल जर घेतली तर बघा इथपर्यंत आपल्याला हा सोन्याचा झोन बघायला भेटतो. म्हणजे एक आपण आता जे आपण बघायचं आहे का आपल्याला साधारणतः जे सोनं वाढलेलं आहे, सोनं आपल्याला वाढलंय, त्याची जी आपल्याला 78% जी काही रिट्रेसमेंट होती ती होती 4131 आणि ती आता कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण बघतोय का त्या ठिकाणी आपल्याला 61% ची जी रिट्रेसमेंट झोन आहे ते 3950 आणि गेल्या जवळजवळ 3-4 दिवसापासून त्याच रेंजमध्ये सोनं आपल्याला फिरताना दिसतंय 3950च्या आसपास. जर आपण याच्या खाली जर क्लोज झालो, 3950च्या खाली जर क्लोज झालो तर मग आपल्याला लेवल येते 3822 जी आपली 50% ची रिट्रेसमेंट झोन आहे. पण एकंदरीत जो सपोर्ट मला दिसतोय तो ह्या लेवलला दिसतोय 3700चा. म्हणजे साधारणतः 38%च्या रिट्रेसमेंट झोन पर्यंत सोनं येऊ शकतं. म्हणजे जे साधारणतः $3700. कारण तुम्ही जर इथे बघितला तर तुम्हाला इथे कुठंही सपोर्ट दिसत नाहीये. थोडं ह्या ठिकाणी थोडं कन्सोलिडेशन झालं 3700च्या आसपास आणि त्यानंतर हा एक मोठा परत ब्रेकआउट आलेला आहे. तर पॉसिबिलिटी आहे का हा जी काही लेवल आहे ती लेवल सोनं रिटेस्ट करू शकते. पण कधी, जर इथं ही 3822 ची लेवल जर तोडली तर. आणि मग आता एकंदरीतच आपल्याला बघायचं सिनेरिओ काय आहे. पहिल्यांदा जे आपण म्हणतो टॅरिफ वॉरचं संकट जगातून डोनाल्ड ट्रम्पच्या मनातून गेलेलं आहे आणि जे चायनावरती जे टॅरिफ लावण्याचा असा प्रस्ताव होता तो आता सध्या आपण माहिती आहे का उलट तो प्रस्ताव बाजूला टाकून जो चायनावरती जो 50% टॅरिफ लावला होता त्यामध्येही डोनाल्ड ट्रम्पने सूट दिलेली आहे. म्हणजे टॅरिफ वॉरचं काही टेन्शन नाहीये.
या टॅरिफमुळे आपण बघतोय का ह्या ठिकाणी आपल्याला मोठ्या सोन्यामध्ये तेजी बघायला भेटली होती. त्यानंतर रशिया युक्रेनची लढाई चालूच आहे 3-4 वर्षापासून, त्याचं काही कुणाला जगाला सुखदुःख नाहीये. नंतर आपलं इस्रायल गाझा, त्याचंही काही जगाला सुखदुःख राहिलेलं नाहीये. म्हणजेच आता फक्त फेडची मीटिंग आहे. फेडनं पण असं ठरवलंय का डिसेंबरमध्ये व्याजदर कमी करायचे नाही अशी शक्यता आहे. मग आता सोन्यासाठी ज्या पूरक गोष्टी होत्या गेल्या महिन्यामध्ये, त्या गोष्टी आता ह्या महिन्यामध्ये नाहीयेत. म्हणजेच सोन्यामध्ये खूप अशी तेजी आपल्याला अपेक्षित नाही. थोडं कन्सोलिडेशन राहील किंवा काही छोटे मोठे आपल्याला अपडाऊन्स बघायला भेटतील. खूप काही मेजरली असं त्या ठिकाणी आपल्याला सोन्यामध्ये मुवमेंट बघायला भेटणार नाही. पण जर $3,822 जर झोन तोडला तर मग आपल्याला त्या ठिकाणी आणखीन जवळजवळ 125 पॉईंटच्या आसपासची आपल्याला करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटू शकतं. आता थोडंसं आपण याला जाणून घेऊया. आता फिबोनाचीला आपण काढूया आणि त्या ठिकाणी आपण याला सुपर ट्रेंड वरती थोडंसं बघूया. तर सुपर ट्रेंड वरती जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला इथे सुपर ट्रेंड अजूनही पॉझिटिव्ह आहे. आता ही जी सुरुवात झाली होती सोन्याच्या सुपर ट्रेंडची, जर डे टाइम फ्रेमवरती तुम्ही जर याला कॅल्क्युलेट जर केलं तर तुम्ही बघू शकता बघा, इथे ह्या ठिकाणी सुपर ट्रेंडला सुरुवात झाली होती $2733 आणि त्यानंतर जवळजवळ 60% म्हणजे 270 दिवसामध्ये, 270 म्हणजे जवळजवळ 9 महिन्यामध्ये जवळजवळ 60% रिटर्न सोन्याने दिले बघा. या सुपर ट्रेंड इंडिकेटरचा वापर ज्याने केला असेल त्याला 60% जवळजवळ त्या ठिकाणी रिटर्न दिले. त्यानंतर आता रिट्रेसमेंट आलेली आहे. अजूनही सुपर ट्रेंडच्या खाली मार्केट क्लोज झालेलं नाहीये. म्हणजेच मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर अजून पॉझिटिव्ह आहे, पण हा सुपर ट्रेंड कधीही निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आपल्याला कन्वर्ट होताना दिसू शकतो. तेव्हा आपण जर ह्या ठिकाणी बघितलं तर आता आपण सध्या क्रिटिकल झोनमध्ये आहोत बघा. आता सुपर ट्रेंड अजूनही त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झालेली नाहीये. 2-3 वेळेस आपल्याला प्रयत्न झालाय, 5 वेळेस प्रयत्न झालाय, 5 दिवस प्रयत्न झालाय बघा. इथं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा जो प्रयत्न झालाय इथे एकदा झालाय, 2दा, 3दा, 4, 5, 6 वेळेस प्रयत्न झालाय, पण अजूनही आपला ट्रेंड जो आहे तो ट्रेंड अजून निगेटिव्ह झालेला नाहीये. आणि मग ह्या सुपर ट्रेंडनी जवळजवळ 60% रिटर्न दिलेले आहेत. त्याच्या अगोदरचा जर तुम्ही ट्रेंड जर बघितला तर त्याच्या अगोदरचा सुपर ट्रेंडचा ज्या वेळेस इंडिकेशन आलं होतं त्यांनी जे काय दिलेत रिटर्न ते किती दिले होते बघा. त्यांनी रिटर्न दिलेले होते इथे या ठिकाणी इथून इथपर्यंत जर बघितलं तुम्ही तर जवळजवळ 40% रिटर्न दिले होते आणि ते 388 दिवसामध्ये दिले होते. 388 दिवसामध्ये 40% रिटर्न सोन्याने दिलेले होते. आणि त्या अगोदर जर तुम्ही बघितलं असेल तर मग हे छोटे छोटे ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी बाय सेल छोटे ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटले. पण मग आता कंडिशन आपली अशी होऊ शकते बघा, आता ही जी कंडिशन आहे अशी कंडिशन होऊ शकते म्हणजे थोडासा गेन, आपण त्याला कन्सोलिडेशन म्हणतो. आता या कन्सोलिडेशनचा पिरियड जर तुम्ही बघितला तर तो पिरियड किती आहे कन्सोलिडेशनचा बघा. जरा थोडंसं अजून मला बघू द्या कुठून कन्सोलिडेशन चालू झालेलं आहे ते बघा. आता या कन्सोलिडेशनचा जो पिरियड आहे आपल्याला इथे बघा ह्या ठिकाणी कन्सोलिडेशन दिसते. अराउंड ह्या लेवल पासून एकाच झोन मध्ये गोल्ड काम करताना दिसलं तर साधारणतः इथपर्यंत. तर म्हणजेच जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याला 118 दिवस म्हणजेच जवळजवळ 4 महिन्याच्या आसपास कन्सोलिडेशनचा झोन होता. मे बी आता ही आपली अशी कंडिशन राहू शकते. साधारणतः $200-250 मध्ये सोन्याचा आपल्याला ट्रेंड किंवा ट्रेड असा आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसेल. त्यामुळे ना खूप तेजी ना खूप मंदी अशी कंडिशन सोन्यामध्ये राहील. खूप अशी तेजीची अपेक्षा नाहीये कारण खूप मोठी त्या ठिकाणी आपल्याला तेजी झालेली आहे. तेव्हा जर तुम्हाला सोन्यामध्ये खरेदी करायचं असेल तर जो बेस्ट वे आहे मला असं वाटतंय साधारणतः अजूनही जवळजवळ 10% करेक्शन हे सोन्यामध्ये अपेक्षित आहे. किती टक्के? 10% करेक्शन सोन्यामध्ये डाऊनफॉल अपेक्षित आहे. जर हा सुपर ट्रेंड जर समजा निगेटिव्ह मध्ये गेला तर आता तो निगेटिव्ह मध्ये कधी जाऊ शकतो? तो निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो 3,930च्या खाली जर क्लोज झाला तर, म्हणजेच $3,930 खाली जर क्लोज झाला तर मग बाकी सुपर ट्रेंड आपल्याला निगेटिव्ह जाईल आणि त्यानंतर मग आपल्याला 3,800, 3,700 आणि फायनल $3,450 पर्यंतचं टार्गेट सोन्यामध्ये अपसाईडला आपल्याला सोन्यामध्ये डाऊन साईडला बघायला भेटेल.
पण जर समजा तो सुपर ट्रेंड नाही तोडला तर परत मग आपल्याला वरती 4400 जो का आपला टॉप होता मागच्या महिन्यातला त्या टॉप पर्यंत आपण जाऊ शकतो. तेव्हा सोन्यामध्ये सध्या ट्रेड करताना थोडासा अजून ट्रेंड हा कॉम्प्लिकेटेड आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला ट्रेंड अजून क्लिअर झालेला नाहीये. तेव्हा मग आपल्याला थोडी वाढ बघायची. बघा आता इथे आपल्याला थोडीशी वाढ बघायची. आता 2 दिवस आपल्याला त्या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयार झाल्यात, पण आपल्याला वाढ बघण्याशिवाय पर्याय नाहीये. ज्यावेळेस असं वाटेल आपल्याला का चांगला ट्रेंड परत आपल्याला एक अप जातोय, ह्या ठिकाणी असा अप ट्रेंड जातोय किंवा डाऊन ट्रेंड जातोय, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मोठा ट्रेड घ्यायचा आहे. पण हे बाकी तसे तुम्ही आपले इंट्राडे वगैरे ट्रेड जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर थोडं थांबा, किंवा जर परत मार्केट वरती रिटर्न फिरलं तर मग त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता, कारण तिथून परत तुम्हाला 10% आणखीन रिटर्न भेटतील. म्हणजे दोन्ही बाजूला मूव सोन्यामध्ये अपेक्षित आहे. डाऊन ट्रेंडला 10%, अप ट्रेंडला 10%. त्यापेक्षा जास्त मुवमेंट सोन्यामध्ये सध्या तरी अपेक्षित नाहीये. ओके, तेव्हा आता एकंदरीतच आता आपण बघूया चांदीची काय कंडिशन आहे. चांदी जी आहे, चांदीमध्ये आपल्याला खूप मोठी रॅली चांदीमध्ये बघायला भेटली आहे. हा सिल्वर ओन्स तुम्ही बघू शकता. चांदीमध्ये थोडासा ट्रेंड निगेटिव्ह आहे, पण इतकाही काही निगेटिव्ह नाहीये. आणि चांदी जर खरेदी करायची असेल तर चांदीमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला जी मोठी मुवमेंट बघायला भेटली आहे, ती मोठी मुवमेंट आणि त्यानंतर जवळजवळ चांदीचा भाव गेला होता $54-54 पर्यंत. पण चांदीमध्ये मे बी फॉल एक येऊ शकतो, साधारणतः $43 पर्यंत. म्हणजे अजून जवळजवळ $5 म्हणजे 10% मूव अजून आपल्याला जो एक डाऊनफॉल चांदीमध्ये अपेक्षित आहे. चांदीमध्ये ह्या लेवलला तुम्ही खरेदी करू नका. लॉंग टर्मचा जर तुम्ही विचार जर केला तर लॉंग टर्म मध्ये चांदी जवळजवळ आपल्याला ह्या ठिकाणी 50च्या ऐवजी 75च्या आसपास बघायला भेटेल. पण थोडस जर शॉर्ट टर्मचा जर व्यू बघितला, थोडस आपल्याला चांदीमध्ये सुद्धा रिव्हर्सल अपेक्षित आहे. तेव्हा आता नवीन खरेदी करण्याची घाई नको, थोडं थांबा, त्यानंतर तुम्हाला एक चांगली मोठी मुवमेंट चांदीमध्ये पण बघायला भेटेल. ओके, तेव्हा इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचे किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, पेडही आहे आणि आपला पब्लिक आहे, पब्लिक पण आहे. दोन्ही टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता. पेड टेलिग्राम चॅनलची फी आपण ₹1350 ठेवलेली आहे. फक्त 12 महिन्यासाठी ₹1350 फी आहे. आणि जो आपला पब्लिक आहे तो फ्रीच आहे. आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलची तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग कसं करायचंय, स्विंग ट्रेड कोणते घ्यायचे, तुम्हाला याविषयी सगळी माहिती दिली जाईल. त्यासाठी तुम्हाला ₹119 प्लॅन आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला मेंबरचे व्हिडिओज भेटतील. 299चा जर तुम्ही प्लॅन जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यामध्ये आपल्या ह्या चॅनलची मेंबरशिप, आपल्या टेलिग्राम चॅनलची मेंबरशिप प्लस तुम्हाला त्या ठिकाणी मेंबरचे व्हिडिओज हे तुम्हाला बघायला भेटतील. ओके, तेव्हा इथे थांबूया आणि परत भेटूया नवीन विषयासह.